नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अनिकेत गंगाधर लांबकडे, मुक्काम पोस्ट केळेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या काकडीच्या प्लॉटमध्ये आले. बरोबर. हा बरोबर. मला सांगा, हा काकडीचा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट आहे? आता साधारणपणे 20-25 दिवसात झालाय. म्हणजे 20 ते 25 दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे. बरोबर. हा. तर काकडी ही व्हरायटी कोणती आहे काकडीची? नाजिया व्हरायटी. बरोबर. हा. तर आता काकडी या पिकासाठी तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे त्याच्यामध्ये कृषी पॉवर झालं, गोदावरी झालं, सिलिकॉन झालं, पीडीएम पोटॅश झालं, याचा बेसल डोस मध्ये तुम्ही खाली वापर केलेला आहे. बरोबर. हा बरोबर. म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर हा तुमचा जुना बेड आहे. हा जुना बेड. हा जुना बेड आहे. जुन्या बेडवर तुम्ही ना आता काकडी परत डबल लावलेली. याच्या आधी या प्लॉटवर काकडीच होती. काकडीच होती. म्हणजे त्या प्रेडला तुम्ही काय केलं, त्या आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ती तुम्ही बेडमध्ये भरलेली होती. हा. आणि त्याच बेडवर त्याच मल्चिंगवरती तुम्ही जे होल होते पहिले त्याच बोलवर त्याच होलवर लावलेले. म्हणजे होल सुद्धा ते बदली चेंज नाही केलेले ना. नाही केलं. म्हणजे त्याच होलवर डबल काकडी लावलेली. हा. आज जर प्लॉटची कंडिशन पाहिली ना दादा, प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम एकसारखा प्लॉट आहे. बरोबर. आणि जसं असं वाटत नाही का म्हणजे पुन्हा डबल त्याच याच्यावरती तुम्ही हे जर एकदम फ्रेश प्लॉट वाटतोय. म्हणजे असं काही नवीन लागवड आहे भाऊ अशा पद्धतीने. बरोबर. हा. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली हा. तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट आता काय तुमच्या समोरच आहे. बरोबर. आपण डबल काकडीच घेतली, बरोबर. त्याच्यामुळं झाड पण चांगली झालेत आणि फुलं कळी वगैरे पण चांगली. बरोबर. प्रत्यक्षात जर पाहिलं ना, हे बघा ना, हे जुनं मल्चिंग आहे तुमचं. आणि जुन्या मल्चिंगवर तुम्ही ना परत डबल काकडी पीक घेतलेले डबल. बरोबर. हो, हो. आणि तसं वाटत पण नाही. आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना एकदम जबरदस्त खालून आहे ना खोडातून फुटू आहे. आणि फुलकळी वगैरे प्रत्यक्षात जर पाहिली ना खोडातून फुलकळी लागेली. फुलकळी परत झाडाची सेटिंग फुटवा एकदम जबरदस्त प्लॉट झालेला आहे. बरोबर. बरोबर. तर मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेस वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे किती दिवसानंतर रिझल्ट जाणवायला सुरुवात झाली दादा? तर रिझल्ट तसं आपल्याला काय लगेच जाणवला. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा जरी काकडी लावली तरी त्याचा तुम्हाला काय असा इफेक्ट जाणवला नाही हा. का? जरी दुसऱ्यांदा जरी काकडीवर काकडी पीक घेतलेलं आहे पण तरी पहिल्यासारखंच तुम्हाला त्याचे रिझल्ट. बेनिफिट भेटले. बरोबर. दादा तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, गोदावरी झालं, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, हे वापरून समाधानी आहात? हा समाधानी. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.